शेवगा आहारात नेहमी हवाच. शेवग्याची शेंग म्हणजे भरपूर पोषण. आरोग्यासाठी शेवगा म्हणजे वरदान आहे. शेंगा रोज खा, कारण निरोगी राहण्यासाठी आहारात नैसर्गिक गोष्टींची अधिक वापर करावा. अनेक फळे, भाज्या, मसाले आणि औषधी वनस्पती आरोग्यासाठी खूप चांगली असतात, ज्यात शेवग्याच्या शेंगाचा देखील समावेश आहे. अनेक जण शेवग्याच्या शेंगाची भाजी खातात. सांबारमध्ये देखील शेवग्याच्या शेंगाचा वापर होतो, पण याचे फायदे फार कमी लोकांना माहीत आहे. त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये शेवग्याच्या शेंगाचे काय आपल्याला लाभ होतात तेच मी डिस्कस करणार आहे. शेवग्याच्या शेंगामध्ये अनेक पौष्टिक घटकाचा समावेश आहे. यात भरपूर प्रमाणात प्रोटीन, अमिनो ॲसिड, बीटा कॅरोटीन, कॅल्शियम, फायबर, सोडियम यासह इतर पौष्टिक घटक आढळतात. फक्त शेंगाच नाही, तर त्याच्या पानाचा देखील अनेक पौष्टिक घटक आढळतात. शरीरात रक्त कमी असणे, कॅल्शियम, जीवनसत्वाची कमतरता असणे, कुपोषण, अशक्तपणा तसेच त्वचा विकार, इतर संसर्गजन्य विकारावर शेवगाची फुले, पाने, शेंगा याचे सूप करून प्यावे. बोटासारख्या लांब दिसणाऱ्या शेवगाच्या शेंगा सर्वांच्याच परिचयाच्या आहेत. नेहमी या शेंगाचा वापर करून भाजी, रस्साभाजी, आमटी, कढी, सांबर असे विविध पदार्थ बनवितो. शेंगाबरोबरच शेवग्याची पाने, फुले याचाही वापर भाजी करून खाण्यासाठी होतो. शेवग्याच्या शेंगामध्ये पालकापेक्षा 25 पट जास्त लोह आढळते. दुधापेक्षा 17 पट जास्त कॅल्शियम असते. यासह व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि अँटीव्हायरल, अँटी-एजिंग आणि अँटी-फंगल गुणधर्म आढळतात. याचा वापर 300 रोगांवर उपचार करण्यासाठी होतो. शेवग्याच्या शेंगा खाण्याचे फायदे: केस गळती कमी होते, हिमोग्लोबिनची पातळी सुधारते, ब्लड प्रेशर आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवते, यकृत आणि मूत्रपिंड डिटॉक्स करते, वजन कमी करण्यास मदत होते, चयापचय सुधारते, साखरेची पातळी नियंत्रित करते, तणाव, चिंता आणि मूड स्विंग कमी करते, आईचे दूध वाढविण्यासाठी फायदेशीर ठरते, दमा आणि खोकला बरा होतो, संधिवात रुग्णांसाठी फायदेशीर, शरीरातील जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता दूर करते. चला तर मी तुम्हाला सविस्तर त्याची माहिती सांगते. 1. आयुर्वेदानुसार शेवगा हा उष्ण असून वातनाशक आहे. त्यामुळे तो अपचन, पोटात गॅस होणे, पोट दुखणे, मुरडा येणे या विकारावर उपयुक्त आहे. शेवगा खाल्ल्याने घेतलेल्या आहाराचे पचन होऊन मल आतरड्यातून पुढे ढकलण्यास मदत होते. 2. उचकी येणे, धाप लागणे या विकारावर शेवग्याच्या पानाचा रस कपभर घेतल्यास त्वरित आराम मिळतो. 3. बालकांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी शेवग्याच्या पानाचा रस उपयुक्त ठरतो. पानामध्ये मुलाच्या शारीरिक व बौद्धिक वाढीचे विशेष शक्तिवर्धक गुण आहेत. या पानाचा रस अर्धा कप घेऊन त्यास ग्लासभर दूध मिसळून हे दूध लहान मुलांना दिवसभरात द्यावे. हा प्रयोग वाढीच्या वयातील मुलांवर रोज केल्यास त्यांची वाढ निरोगी होईल, तसेच स्नायू, हाडे बळकट होऊन रोगप्रतिकार शक्ती वाढेल व कुपोषणाला आळा बसेल. 4. दमा, सर्दी, खोकला, क्षयरोग ह्या विकारावर शेवग्याच्या पानाचे सूप फार उपयुक्त ठरते. 1.5 ग्लास पाण्यात मुठभर शेवग्याची पाने घालून ते पाणी उकळावे. त्यानंतर ते गाळून जिरेपूड, सैंधव मीठ, काळी मिरीपूड याच्या गाईच्या तुपात फोडणी द्यावी व गरम गरम सूप थोडे लिंबू पिळून लगेचच प्यावे. यामुळे छातीतील कफ कमी होतो, शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढून
वरील विकार दूर होतात. 5. शरीरात रक्त कमी असणे, कॅल्शियम, जीवनसत्वाची कमतरता असणे, कुपोषण, अशक्तपणा तसेच त्वचा विकार इतर संसर्गजन्य विकारावर शेवग्याची फुले, पाने, शेंगा याचे सूप करून प्यावे. यामध्ये जंतुनाशक गुणधर्म असल्यामुळे तसेच सर्वच जीवनसत्त्वे असल्यामुळे अशक्तपणा कमी होऊन कुपोषण थांबते. 6. शेवग्याची पाने, फुले व साल यामध्ये कामोत्तेजक गुणधर्म असल्यामुळे वंध्यत्व असणाऱ्या दाम्पत्यांनी तसेच शुक्रजंतू कमी असणाऱ्या पुरुषांनी शेवग्याच्या आहारात वापर करावा. 1 लिटर पाण्यामध्ये 12 चमचे शेवग्याच्या सालीचे चूर्ण उकळून ते अर्धा लिटर करावे. नंतर हे पाणी दिवसभरात 3 ते 4 वेळा प्यावे. हा प्रयोग सलग 2-3 महिने केल्यास शुक्रजंतूची वाढ झालेली दिसून येते. 7. जुलाब होत असतील तर शेवग्याच्या ताज्या पानाचा रस 2 चमचे, शहाळ्याचे पाणी अर्धा ग्लास व अर्धा चमचा मध हे मिश्रण दिवसातून 2 वेळा घ्यावे. याने जुलाब आटोक्यात येऊन थकवा नाहीसा होतो. 8. लघवीला जळजळ होऊन जननेंद्रियाची आग होत असेल व त्यामुळे थेंबथेब लघवी होत असेल तर 1 कप शेवग्याच्या पाण्याचा रस, 1 कप काकडीचा रस व 1 कप गाजर रस हे सर्व रस एकत्र करून ते दिवसातून 3 वेळा प्यायल्यास शरीराची उष्णता कमी होऊन लघवी साफ होते. 9. मुरमे, पुटकुळ्या, तेजहीन रुक्ष त्वचा इत्यादी विकारावर शेवग्याच्या ताज्या पानाचा कल्प चेहऱ्यावर हलक्या हाताने चोळून लावावा. याने चेहरा स्वच्छ व कांतियुक्त होऊन काळे डाग कमी होतात. 10. गर्भवती स्त्रीने शेवग्याच्या पानाचा रस अर्धा कप घेऊन तो 1 ग्लास दुधामध्ये टाकून प्यायल्यास या काळात आवश्यक असणारे कॅल्शियम, लोह, जीवनसत्त्वे हे सर्व घटक प्राप्त होऊन गर्भाशयाला बल प्राप्त होऊन बाळाची वाढ सुदृढ होते व गर्भाशयाचे आरोग्य चांगले प्रसूती होण्यास मदत होते. 11. बाळंतपणानंतरही मातेने शेवग्याच्या पानाची व फुलाची भाजी नियमित खाल्ल्यास अंगावरचे दूध वाढून आई व बाळाचे आरोग्य चांगले राहते. 12. शेवग्याचे बी डोळ्याच्या आरोग्यासाठी उत्तम असते. ह्या बियाचे चूर्ण अर्धा चमचा घेऊन मधात कालून त्याचे चाटण केल्यास क्षीण झालेली डोळ्याची शक्ती वाढते. 13. पानाचा रस टाकून तेल सिद्ध करावे. हे तेल संधिवात, आम्लपित्त, मुरगळणे, अंगदुखी, गुडघेदुखी या विकारावर वापरले असता त्वरित आराम मिळतो. 14. पोटातील जंत शौचवाटे पडून जाण्यासाठी शेवग्याच्या काड्यात मध घालून दिवसातून 2 वेळा 1-1 कप घ्यावा. 15. केसाचे आरोग्य सुधारण्यासाठी व त्यातील कोंडा कमी होण्यासाठी शेवग्याच्या पानाचा रस केसांच्या मुळाशी लावावा व त्यानंतर अर्ध्या तासाने केस धुतल्यावर कोंडा कमी होऊन केस मऊ मुलायम होतात. 16. तसेच आहारामध्ये आरोग्य चांगले राखण्यासाठी शेंगाबरोबरच पाने, फुले यांचाही नियमित वापर करावा. फक्त पाने वापरताना ती कोवळी वापरावीत. 17. शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. लॅम्ब्रेटिक टूब संधिवात वेदना कमी करण्यास मदत करते.
पण त्यापेक्षा त्याच्या पानात अनेक गुणधर्म आढळतात. आपण शेवग्याच्या शेंगाची पानाची पावडर तयार करू शकता. ह्या पावडरचा उपयोग आपण चपाती, चिला, स्मूथी डाळ किंवा वॉटर एनर्जी ड्रिंकमध्ये मिक्स करू शकता. इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. Thank you so much everyone watching my video. Please share and subscribe my channel.